नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण पाहू व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांकावर याच्या अगोदर आपला एखादा व्हिडिओ आला असेल बहुतेक, पण या व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांकामध्ये जे काही तुमच्या बेसिक गोष्टी येतात आणि जे काही समजून या ॲडव्हान्स मध्ये म्हणजे तुमचे जे काही शाब्दिक उदाहरण येणार आहे तशी उदाहरणं पाहू आपण। व्हिडिओ थोडाफार तुमचा मोठा होऊन जाईल म्हणून त्याला दोन भागामध्ये पहा। तर इथे व्यवहारी अपूर्णांक जर आपण घेतो म्हटलं तर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला माहित आहे का, जर समजून घ्या गणितामध्ये जर आपण व्यवस्थित पाहतो म्हटलं तर कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला हे चार चिन्ह दिसतात, याच्या पलीकडे कॅल्क्युलेशन कोणतंच नसतं। एक राहणार आहे तुमची बेरीज, त्याच्यानंतर एक राहील वजाबाकी, नंतर गुणाकार आणि एक राहणार आहे भागाकार। हे चार कॅल्क्युलेशन जर तुम्हाला समजून घ्या अंश आणि छेद स्वरूपामध्ये ज्या काही तुमच्या संख्या राहणार आहे, म्हणजे बेरीज वजाबाकी जर असेल समजून घ्या व्यवहारी पूर्णांकामध्ये तुम्हाला दिलेलं असेल समजून घ्या 1/2 प्लस 3 किती 4, हे झालं तुमचं व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांकामध्ये दिलाय म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात दिलाय। जर गुणाकार वगैरे जर दिला असेल समजून घ्या 1/2 गुणिला 3/4, इथे तुमचं गुणाकाराचं कॅल्क्युलेशन राहणार आहे। एक तर संख्या तुमची व्यवहारी अपूर्णांकामध्ये राहणार आहे किंवा दशांश अपूर्णांकामध्ये राहणार आहे, म्हणजे पॉइंट मध्ये सुद्धा दिलेली असू शकते। तुम्हाला इकडे दिलाय समजून घ्या 1/3 छेदमध्ये 2.5 गुणिला 1/6 छेदमध्ये किती 3.7 वगैरे दिलेलं आहे। हे जे काही दिलेलं आहे हे दिलंय समजून घ्या तुम्हाला काय दिलंय दशांश अपूर्णांक। हे काय दिलंय तुम्हाला दशांश अपूर्णांक। एक कॅल्क्युलेशन राहील तुमचं ज्या संख्या तुमच्या अंश आणि छेद स्वरूपात राहणार आहे। एक कॅल्क्युलेशन राहणार आहे तुमचं ज्या संख्या तुम्हाला पॉइंट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे काय राहणार आहे तुमचं दशांश अपूर्णांक मध्ये दिलेलं आहे। एक कॅल्क्युलेशन तुमचं आवर्ती दशांश मध्ये सुद्धा राहते, ती समजून घ्या तुम्हाला दिलेलं आहे इकडे 3.33 याच्यावर बार दिलेला आहे समजून घ्या, इकडे प्लस दिलेला आहे, इकडे 6.32 3, इकडे आणखी काहीतरी संख्या तुमच्या वाढत जाईल, इकडे बार वगैरे दिलेलं असेल। तर हे जे काही राहणार आहे हे राहणार आहे तुमचं आवर्तीमध्ये, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणू शकता तुम्ही। मग हे जे काही समजून घ्या 3-4 प्रकारचे कॅल्क्युलेशन राहते, एक तुमचं अंश आणि छेद स्वरूपात, एक दशांश पूर्णांकात स्वरूपात म्हणजे पॉइंट मध्ये दिलेलं असेल, आणि एक तुमचं आवर्तीमध्ये, आणि एक शेवट म्हणजे तुमचं पूर्णांक मध्ये दिलेलं राहते। पूर्णांकवाल्या ज्या काही तुमच्या संख्या राहणार आहे यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे समजून घ्या 32 प्लस किती 64, 32 पूर्णांक मध्ये आहे, 64 सुद्धा काय दिलेलं तुम्हाला पूर्णांक मध्ये। त्याच्यानंतर समजून घ्या गुणाकार वगैरे दिला असेल 16 गुणिला 32 वगैरे जर दिला असेल, हे चार कॅल्क्युलेशन जर येत असेल तुम्हाला तर समजून घ्या तुमचं गणित व्यवस्थित तुमचं बेसिक वगैरे क्लिअर आहे असा त्याचा काय राहणार आहे अर्थ राहणार आहे। एक तर तुम्हाला ज्या काही अंश आणि छेद स्वरूपात संख्या असेल त्यांचं कॅल्क्युलेशन यायला पाहिजे, म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात तुम्हाला ज्या संख्या असेल त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यायला पाहिजे। ज्या पूर्णांकवाल्या संख्या राहणार आहे पूर्णांकवाल्या संख्यांची काय यायला पाहिजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार। त्याच्यानंतर ज्या संख्या तुमच्या पॉइंट मध्ये राहणार आहे त्यांची सुद्धा काय तुम्हाला गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार ह्या आला पाहिजे। आणि आवर्त मध्ये जास्तीत जास्त तुमचे उदाहरण दिलेलं नसते पेपरमध्ये, पण त्या सुद्धा जर तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असेल म्हणजे चार कॅल्क्युलेशन अंश आणि छेद स्वरूपातवाल्या संख्या, पूर्णांक संख्या, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकवाल्या संख्या, आणि एक राहणार तुमच्या आवर्ती दशांश अपूर्णांकवाल्या संख्या, या चार गोष्टीवर जर तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करत असाल तर समजून घ्यायचं तुम्हाला गणित काय येणार आहे बेसिक वगैरे समजून घ्या तुमचं काय राहणार आहे क्लिअर राहणार आहे असं त्याचा अर्थ होईल। याच्यापैकी जो काही तुमचा व्यवहारी अपूर्णांक आहे ज्या संख्या तुमच्या अंश आणि छेद स्वरूपात राहणार आहे त्यांचा हा आपला पहिला व्हिडिओ राहणार आहे याच्यावर। आता याच्यामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार गोष्टी विचारल्या जातात। मग समजून घ्या तुम्हाला संख्या वगैरे जर अंश आणि छेद स्वरूपात दिलेली असेल त्यांची बेरीज कोणत्या पद्धतीने करायची, त्यांची बेरीज कोणत्या पद्धतीने करायची म्हटलं तर तुम्हाला संख्या दिलेली आहे समजून घ्या इकडे 2/3 प्लस 6 किती 9, इकडे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ होतो तुमचा बेरीज राहणार आहे दोन संख्यांचा बेरीज। आता इथे यांचं कॅल्क्युलेशन कधी होते, जी वरची संख्या तुम्हाला दिलेला आहे किंवा वरचा जो काही तुम्हाला अंक दिलेला आहे तो राहणार आहे तुमचा अंश, आणि छेद मध्ये हा 3 दिलेला आहे म्हणजे हा काय राहणार आहे तुमचा छेद, म्हणजे खाली संख्या दिलेली ती काय राहणार आहे छेद राहणार आहे। मग यांचं कॅल्क्युलेशन मध्ये जर तुम्हाला प्लसचं जर चिन्ह दिलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जो काही यांचा छेद आहे छेद जोपर्यंत तुमचा सारखा राहत नाही तोपर्यंत त्यांचं कॅल्क्युलेशन होत नाही। म्हणजे हीच संख्या जर समजून घ्या तुम्हाला 2/3 प्लस 6/3 या पद्धतीने जर दिलं असतं
म्हणजे इथे सुद्धा 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे, म्हणजे छेद सारखा आहे. म्हणजे छेद तुम्ही एकाच वेळा लिहिला असता, या दोघांची बेरीज केली असती 6 आणि 2 किती 8, म्हणजे हे राहिलं असतं तुमचं काय उत्तर. आणखी जर समजून याच्यावर देतो म्हटलं, इकडे 16/9 प्लस 12/9 प्लस किती 6 किती 9, इथे सुद्धा 9 आहे, इथे सुद्धा काय दिलेलं आहे तुम्हाला 9 दिलेला आहे. याचा अर्थ आहे की छेद काय राहणार आहे तुमचा सारखा राहणार आहे. छेद जर सारखा असेल तर एकच वेळा लिहून घ्या तुम्ही 9. 16 आणि 12 किती 28, 28 आणि 6 किती राहणार आहे 34, म्हणजे 34 छेदमध्ये किती राहणार आहे 9, हे याचं उत्तर राहील. पण हे कधी करायचं आहे तुम्हाला, जेव्हा छेद सारखा असेल तेव्हा. इथे तुम्हाला 3 दिलेला आहे, इकडे काय दिलेलं आहे 9, म्हणजे छेद तुमचा सारखा नाही, मग तुम्ही बेरीज करू शकत नाही. मग हे बेरीज कधी होईल किंवा कशा पद्धतीने होईल म्हटलं तर तुम्हाला काय करायचं आहे, छेद यांचा काय करायचा आहे सारखा करायचा आहे. मग इकडे 9 दिलेला आहे, इकडे काय दिलेलं आहे तुम्हाला 3 दिला आहे. एक काम करू शकतो आपण, इथे जे काही 3 आहे याला 9 मध्ये रूपांतर करू शकतो. मग कोणत्या पद्धतीने म्हटलं तर गुणीला इकडे किती करू शकतो आपण 3, म्हणजे 3 गुणीला 3 किती होणार आहे 9. छेदमध्ये गुणीला 3 केलाय म्हणून अंशामध्ये गुणीला किती करणार आहे तुम्ही 3. मग याला आता या पद्धतीने लिहिणार आहे 3 गुणीला 2 म्हणजे किती होईल 6, छेदमध्ये 3 त्रिक किती 9, प्लस आहे तर प्लस घेऊन घ्या. इकडे दिलाय तुम्हाला 6 छेदमध्ये किती 9. आता वाटल्यास पाहून घ्या छेद काय झालाय तुमचा सारखा झालाय. मग छेद जर सारखा झाला असेल तर एकच वेळा लिहून घ्या 9. 6 आणि 6 किती होणार आहे 12, म्हणजे उत्तर राहील तुमचं 12 छेदमध्ये किती 9. याला जर लघुरूप जर करतो म्हटलं तर लघुरूप ज्या एका संख्येने भाग जाईल, एका अंकेने भाग जाईल त्या संख्येने भाग देऊन द्या. 12 आणि 9 ला 3 ने भाग झाला पाहिजे, 3 चौक किती 12 आणि 3 त्रिक किती 9, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे 4 छेदमध्ये किती 3. हे कधी होईल, जेव्हा तुम्ही छेद सारखा करसाल तेव्हा, किंवा तुम्हाला एक इथे ही संख्या दिलेली आहे, इकडे ही दुसरी संख्या दिलेली आहे, मग यांचा तिरपा गुणाकार करून सुद्धा करू शकता. इकडे 9 गुणीला 2 किती होणार आहे, इकडे 9 दुनी होईल 18, प्लस आहे तर प्लस घेऊन घ्या. तिरपा गुणाकार म्हणजे 6चा गुणाकार 3 सोबत होईल, 6 गुणीला 3 साइन त्रिक किती होईल 18, आणि शेवटी तुम्हाला छेदाछेदांचा गुणाकार करायचा आहे. 9 गुणीला 3 म्हणजे 9 त्रिक किती होईल 27, इकडे बरोबर 18 आणि 18 किती व्हायला पाहिजे 36, आणि इकडे दिलाय तुम्हाला 27, म्हणजे याचं उत्तर राहील 36 छेदमध्ये किती 27. मग 36 ला आणि 27 ला कोणत्या एका अंकाने भाग जाते ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. 9 ने भाग झाला पाहिजे, 9 चौक किती 36 आणि 9 त्रिक किती 27, म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय निघत आहे तुमचं 4 छेदमध्ये किती 3. म्हणजे पद्धती तुमच्या दोन राहणार आहे, एक तर तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता आणि छेदांचा गुणाकार करू शकता, ही एक पद्धत आपण इथे घेतलेली आहे. आणि इकडे वाटल्यास तुम्ही छेद जरी सारखा करतो म्हटलं तरी ती पद्धत सुद्धा काय राहणार आहे तुमची बरोबरच राहणार आहे, पण ही थोडा काय राहणार आहे शॉर्ट राहणार आहे. शॉर्ट पद्धतीने करा, उत्तर काय निघणार आहे तुमचं लवकर निघेल. आणखी याच्यावर थोडस 2-3 एक्झाम्पल पाहू आपण. इकडे दिलंय तुम्हाला 6 छेदमध्ये 7 प्लस 9 छेदमध्ये किती 7 प्लस 8 छेदमध्ये किती दिलंय 7, याचं उत्तर काय. आता इथे तुम्हाला छेदमध्ये 7 दिलाय, छेदमध्ये 7 छेदमध्ये 7. छेद जर तुमचा सारखा असेल तर तुम्ही बेरीज करू शकता, म्हणजे इकडे छेद एकच वेळा लिहून घ्या 7. इकडे 9 आणि 6 किती होणार आहे 15, 15 आणि 8 किती होणार आहे 23, म्हणजे तुमचं उत्तर राहणार आहे 23 छेदमध्ये किती होईल 7 राहणार आहे. जर छेद जर सारखा नसेल, म्हणजे इकडे 6 छेदमध्ये किती दिलाय तुम्हाला 3 प्लस 9 छेदमध्ये 7 प्लस 8 छेदमध्ये किती 7, इथे हा एक अंक आपण काय केलेला आहे चेंज केलाय, तो व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता या दोघांचा जर छेद तुमचा सारखा दिलेला आहे, मग दोघांची बेरीज व्हायला पाहिजे. इकडे वाटल्यास छेद काय दिलाय तुम्हाला वेगळा दिलाय, मग या दोघांची बेरीज करून घ्या अगोदर. 9 आणि 8 किती होणार आहे 17, 17 छेदमध्ये एकच वेळा 7 लिहून घ्या, हा जशीच्या तसाच राहील, म्हणजे इकडे 6 छेदमध्ये किती राहील प्लस आहे तर काय करायचं आहे प्लस. मग आता तुम्ही इथे आले आहे 6 छेदमध्ये 3 प्लस 17 छेदमध्ये किती होणार आहे 7. आता वाटल्यास तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता, या दोघांचा गुणाकार होईल 7 सकम किती 42 प्लस आहे तर प्लस 17 त्रिक किती व्हायला पाहिजे 51 छेदमध्ये 7 त्रिक किती व्हायला पाहिजे 21. आता यांची बेरीज होईल 2 आणि 1 किती होणार आहे 3, 5 आणि 4 किती होईल 9 छेदमध्ये 21 जशीच्या तशी. आता 93 छेदमध्ये 21 दिलाय, या दोन्ही अंकांना कोणत्या संख्येने भाग जाते ते पाहायचं आहे. 9 आणि 3 3 ना भाग जाईल, 21 ला सुद्धा 3 ने भाग झाला पाहिजे. इकडे होईल 3 त्रिक 9, 3 1 3 छेदमध्ये 3 7 किती 21, म्हणजे उत्तर राहणार आहे तुमचं 31 छेदमध्ये किती राहिला पाहिजे 7 राहिला पाहिजे.
त्याच्यानंतर जर समजून घ्या, तुम्हाला या पद्धतीने आणखी उदाहरण दिले असेल 2/5 प्लस 6/6 किंवा इकडे 5/6 घ्या प्लस 4 किती दिलाय तुम्हाला 7 दिलेला आहे. मग आता काय होणार आहे, इथे छेद तुमचा सारखा नाही, इथे 5 दिलेला आहे, इकडे 6 दिलेला आहे, इकडे काय दिलाय तुम्हाला 7 दिलेला आहे. मग यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, एक तर तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता, किंवा जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त संख्या दिली असेल, ही एक संख्या, ही दुसरी संख्या, ही काय राहणार आहे तिसरी संख्या, 2 पेक्षा जास्त संख्या जर दिल्या असेल तर तुम्ही लसावी पद्धतीने सुद्धा त्यांचं उत्तर काढू शकता. इकडे 6, 7 आणि किती 5 या तिघांचा जर लसावी जर काढतो म्हटलं तर 6 किती होणार आहे 30 आणि 30 गुणिले 7 किती होणार आहे 200 किती 10. म्हणजे यांचा लसावी जर घेतो म्हटलं किती निघणार आहे तुमचा 210 निघणार आहे. मग 210 साठी काय करणार आहे तुम्ही, 210 येण्यासाठी 5ने जर 210ला जर भाग देतो म्हटलं, एक वेळा 210 इथे लिहून घ्या व्यवस्थित, यांचा इथे लसावी लिहा, हात का राहणार आहे तुमचा लसावी, समजण्यासाठी लसावी लिहून घ्या 210. मग 210 येण्यासाठी आपण जर समजून घ्या 5ने जर भाग देतो म्हटलं तर 5ने जर भाग दिला तिकडे किती जाणार आहे 5 किती 20 उरले 1 5 दुनी किती 10 म्हणजे 42चा भाग जाईल. म्हणजे अंशात काय करायचं आहे तुम्हाला गुणिले 42 करायचं आहे. आता इथे 6ने 210ला भाग द्या, 6 3 18 उरले 3 6 5 किती 30 म्हणजे इकडे किती होणार आहे 35ने काय करायचं आहे अंशामध्ये तुम्हाला गुणाकार करायचा आहे. आता 7ने भाग द्या 210ला, इकडे 7 1 7 7 3 किती 21 याच्यावर 0 म्हणजे इकडे कितीने गुणाकार करायचा आहे तुम्हाला 30ने गुणाकार करायचा आहे. तिघांचा लसावी एक वेळा आपण 210 घेतलेला आहे. 210 येण्यासाठी इकडे कितीने गुणाकार केला आपण समजून घ्या 42ने, म्हणून अंशात गुणिले 42, इकडे किती 35 म्हणून अंशात 35ने गुणाकार, इकडे गुणिले 30 म्हणून अंशात गुणिले किती केलाय तुम्ही 30, जे याच्या अगोदर मी पद्धत सांगितली आहे ती. मग इकडे 42 गुणिले 2, 42 दुनी किती होणार आहे 84 प्लस आहे तर प्लस घ्या, 5 5 25 5 हातची किती 2 5 3 15 15 2 किती होणार आहे 17 175 प्लस आहे तर प्लस घ्या आणि 4 3 किती 12 म्हणजे यांचं उत्तर किती येणार आहे 120. मग आता अंशात जे काही संख्या दिलाय त्यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 175 आणि 120 किती होणार आहे 295, 295 प्लस दिलेलं आहे तुम्हाला 84, इकडे 9 9 8 17 हातचा 1 300 किती होणार आहे 79. मग इकडे 379 छेदमध्ये किती राहणार आहे 210. हे काय असायला पाहिजे तुमचं उत्तर असायला पाहिजे. थोडाफार वेळ लागतो, पण जर तुमची प्रॅक्टिस वगैरे जर चांगली असेल तर उत्तर काय निघणार आहे तुमचं एकदम फास्ट मध्ये निघणार आहे. आता ज्या गोष्टी मी तुम्हाला 2-3 पद्धतीने सांगितलंय, हेच नियम म्हणा किंवा हीच पद्धत कोणाला लागू होणार आहे, ज्या तुमच्या मायनस मध्ये संख्या राहणार आहे किंवा क्रिया जर तुम्हाला वजाबाकीची जर करायची असेल त्यांच्यासाठी लागू होणार आहे. इकडे जर 2/6 मायनस 3/6 अशी संख्या दिली असेल, इथे जर वजाबाकीचं चिन्ह दिलं असेल, इथे छेद पहिले सारखा आहे की नाही ते तुम्हाला पाहायचं आहे. छेद सारखा दिलाय याचा अर्थ आहे की यांची वजाबाकी व्हायला पाहिजे. छेद एकच वेळा लिहून घ्या तुम्ही 6, 2 मधून 3 जाणार नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा, 3 मधून 2 गेले शिल्लक 1, मोठी संख्या ही आहे म्हणून उत्तर काय राहणार आहे तुमचं -1 छेदमध्ये किती राहील 6. जर या पद्धतीने दिले असेल 6/7 मायनस 5/7 मायनस 2 छेदमध्ये किती 7, इथे 7 इथे सुद्धा 7 आणि इथे सुद्धा काय दिलंय तुम्हाला 7 दिलेला आहे. म्हणजे छेद काय राहणार आहे तुमचा सारखा. छेद जर सारखा असेल तर वजाबाकी करू शकता. इथे छेद तुमचा सारखा आहे म्हणून एकच वेळा लिहून घ्या. इकडे ही जी काही संख्या दिली आहे ही प्लस मध्ये राहणार आहे, ही मायनस मध्ये आणि ही सुद्धा मायनस मध्ये, म्हणजे मायनस मायनस दोघांची बेरीज होईल. 5 आणि 2 किती होणार आहे 7, इथे मायनस मध्ये 7 आणि इकडे किती राहणार आहे 6. आता वाटल्यास 7 मधून 6 जर काढतो म्हटलं शिल्लक राहील तुमचा 1 आणि छेदमध्ये किती 7. ही मोठी संख्या आहे म्हणून चिन्ह कशाचं लागेल तुमचं मायनसचं, म्हणजे उत्तर किती राहणार आहे -1 छेदमध्ये किती राहणार आहे 7. जर छेद सारखा असेल तर या पद्धतीने, पण छेद जर तुमचा सारखा नसेल तर मग पुन्हा तीच प्रोसेस तुमची तिरपा गुणाकाराची. इकडे जर समजा तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा असेल, तुम्हाला दिलाय 6 छेदमध्ये किती 3 मायनस 2 छेदमध्ये 5. आता तुमचा छेद इथे सारखा दिलेला आहे का नाही, मग काय करणार आहे तुम्ही तिरपा गुणाकार करा. 6 गुणिले 5 6 5 किती 30 मायनस आहे तर मायनस, 3 गुणिले 2 3 दुनी किती 6 छेदमध्ये 3 गुणिले 5 3 5 किती 15.
आता 30 मधून 6 काढायचे, शिल्लक राहील तुमची 24 आणि छेदमध्ये किती असायला पाहिजे 15. आता 24 आणि 15ला कोणत्या एका संख्येने भाग जाते ती पाहून घ्या. 24 सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येते आणि 15 सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येईल. इथे 3 किती 15 आणि 3 8 किती 24, म्हणजे उत्तर राहायला पाहिजे तुमचं किती 8 छेदमध्ये किती 5. हे राहील तुमचं. जर तुमचा छेद सारखा नसेल तर, छेद सारखा असेल तर सरळ सरळ तुमची वजाबाकी होईल. आता हेच कॅल्क्युलेशन समजून घ्या. तुम्हाला जर गुणाकाराबद्दल जर करायचं असेल, इकडे दिलाय तुम्हाला गुणाकाराबद्दल जर समजून घ्या, कॅल्क्युलेशन करायचं असेल 5 छेदमध्ये 6 गुणेला 11 छेदमध्ये किती 9 या पद्धतीने जर दिला असेल तर सरळ सरळ तुम्ही अंशांशाचा गुणाकार करून घ्या. 11 गुणेला 5, 11 5 किती 55 होईल आणि 6 9 किती व्हायला पाहिजे 54. हे राहील तुमचं उत्तर. अंशांशाचा गुणाकार करा आणि छेदांचा गुणाकार करा. इकडे जर समजून घ्या आणखी दिलं असेल तुम्हाला 6 छेद 2 गुणेला 11 छेद 7 गुणेला 5 छेद किती दिलाय तुम्हाला 12 दिलेला आहे. एकतर तुम्ही अंश आणि छेदमध्ये सुद्धा भाग देऊ शकता. इथे गुणाकार आहे, इथे सुद्धा गुणाकार आहे. म्हणजे अंशातल्या ज्या काही संख्या राहणार आहेत त्या संख्येने तुम्ही छेदमध्ये भाग देऊ शकता. म्हणजे इकडे 6 1 6 साइन दोन्ही किती होणार आहे 12, इथे भाग देऊ शकता तुम्ही. 5 गुणेला 11, 11 5 किती 55 होईल छेदमध्ये. 7 दुनी 14 आणि 14 दुनी किती होईल 28, म्हणजे हे राहणार आहे तुमचं उत्तर. जर समजून घ्या संख्या तुम्हाला गुणाकारामध्ये दिल्या असेल तर एकतर तुम्ही अंशाचा गुणाकार करू शकता आणि छेदांचा काय करू शकता तुम्ही गुणाकार. जर भाग जात असेल तर छेदमधल्या संख्यांचा अंशमधल्या जे काही तुमच्या संख्या राहणार आहे त्यांच्यासोबत काय देऊ शकता तुम्ही भाग देऊ शकता. पुढे जर समजून घ्या तुम्हाला व्यवहार्य पूर्णांकाच्या ज्या संख्या तुमच्या अंश आणि छेदमध्ये राहणार आहे यांचा जर तुम्हाला भागाकार जर करायचा असेल, काय करायचं असेल भागाकार जर करायचा असेल म्हणजे समजून घ्या तुम्हाला संख्या दिलेली आहे इकडे 6 छेदमध्ये 12 इकडे भागेला, इकडे दिलेलं आहे तुम्हाला 18 छेदमध्ये किती दिलाय समजून घ्या 24 दिलेला आहे. मग यासाठी काय करायचं आहे, ज्या काही तुमच्या अंश आणि छेद स्वरूपात संख्या राहते त्यांचं भागाकारासाठी कोणतेही तुमची नियम सेपरेट मध्ये दिलेले नाही. मग तुम्ही त्यांच्या ऐवजी वाटल्यास गुणाकार करू शकता. पण गुणाकार कोणत्या पद्धतीने होईल म्हटलं तर 6 छेदमध्ये 12 ही संख्या जशीच्या तशीच राहील. भागाकाराच्या जागेवर तुम्हाला गुणाकार घ्यायचा आहे आणि ही संख्या तुम्हाला व्यस्त करायची आहे. ही संख्या काय करायची आहे तुम्हाला व्यस्त करायची आहे. व्यस्त म्हणजे जो तुमचा छेद आहे तो अंश होईल आणि जो काही अंश राहणार आहे तो काय होणार आहे छेद. म्हणजे 24 अंशात जाईल आणि 18 कशात येणार आहे तुमच्या छेदमध्ये. चिन्ह चेंज म्हणजे भागाकाराच्या जागेवर काय जाईल गुणाकार. आता वाटल्यास अंश आणि छेदमध्ये भाग देऊन द्या. 18ला 6 ने भाग जाईल साइन 3 18, 6 चौक किती 24, 6 1 6 साइन 2 किती 12. पुन्हा वाटल्यास 2 ने इथे 4ला भाग देऊ शकता. बे 1 बे 2 किती 4. आता उरले 2 गुणेला 1 म्हणजे किती होईल 2 आणि 3 गुणेला 1 म्हणजे किती होईल 3. म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे तुमचं 2 छेदमध्ये किती येणार आहे 3. हे राहील तुमचं कशासाठी भागाकारासाठी. इथे व्यवस्थित बेसिक मध्ये लक्षात ठेवा की बेरीज जर तुम्हाला करायची असेल किंवा वजाबाकी करायची असेल तर यांच्यासाठी काय राहणार आहे तिरपा गुणाकार समजून घ्या. तिरपा गुणाकार इथे लक्षात घ्या 2 गुणेला 2 छेद 3 प्लस किंवा मायनस 2 पैकी कोणतेही चिन्ह असेल 3 छेद किती 5 यांचा तिरपा गुणाकार या पद्धतीने लक्षात ठेवा आणि छेदांचा गुणाकार या पद्धतीने लक्षात ठेवा. जर समजून घ्या गुणाकार दिला असेल, गुणाकारासाठी 3 छेद 2 गुणेला 9 छेद किती 5 अंशाचा गुणाकार आणि छेदांचा काय होईल गुणाकार होईल. जर भागाकार जर दिला असेल समजून घ्या तुम्हाला भागाकारासाठी 3 छेद 2 भागेला 5 छेद 3 या पद्धतीने दिला असेल तर याला व्यस्त करा. पहिली संख्या जशीच्या तशी भागाकाराच्या जागेवर गुणाकार, अंशाचा छेद होईल आणि छेदाचा काय होणार आहे अंश होणार आहे. या पद्धतीने हे 4 नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. या दोघांचे तर सेमच राहील, यांचे पण सेम आहे पण फक्त भागाकाराच्या जागेवर चिन्ह चेंज होईल आणि समोरची संख्या काय राहणार आहे तुमची व्यस्त राहणार आहे. याच्यावर आपण थोडीफार उदाहरण पाहू. आता याच्यामध्ये जर समजून घ्या तुम्हाला बॉडमासवर जर समजून घ्या गणित वगैरे जर दिली असेल, बॉडमासवर जर समजून घ्या एक्झाम्पल वगैरे जर दिली असेल तर बॉडमास मध्ये काय राहतो जर समजून घ्या तुम्हाला
कंस दिला असेल किंवा कंचे भागू बेव म्हणता तुम्ही, कंचे भागू बेव, हे कंचे म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला कंस सोडवायचा आहे, कंस. त्याच्यानंतर चाचीचे हे जे काही तुमचे शब्द लागलेले असतील हे चाचीचे त्याच्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला, कंसाचे. त्याच्यानंतर तुम्हाला भागाकार सोडवायचा आहे, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, आणि इकडे काय राहणार आहे वजाबाकी. बेरीज आणि काय राहणार आहे वजाबाकी. हे अगोदर पासून सगळ्यांनाच माहित आहे की कंचे भागू बेव काय आहे म्हणून. सर्वात अगोदर कंस सोडवा, त्याच्यानंतर ज्याला चाचीचे प्रत्यय लागलेले असेल ती संख्या घ्यायची आहे, त्याच्यानंतर भागाकार घ्यायचा आहे तुम्हाला, नंतर गुणाकार, बेरीज आणि काय राहणार आहे तुमचं वजाबाकी. ब्रॅकेट कोणतंही असू द्या, ब्रॅकेट जो तुमचा सर्वात आतमध्ये राहील तो सर्वात अगोदर सोडवायचा आहे, सर्वात बाहेर जो राहणार आहे तो काय राहणार आहे तुमचा सर्वात काय राहणार आहे शेवटी तुम्हाला सोडवायचा आहे. आता कंची भागू बेव मध्ये जर दिला असेल तर ठीक आहे, किंवा जर समजून घ्या चार तुमचे साईन वगैरे चिन्ह वगैरे जर त्यांनी जर वापरले असेल, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, तर सर्वात अगोदर भागाकार सोडवा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि काय राहणार आहे वजाबाकी. एखादं उदाहरण घेऊ इकडे, 1/2 भागेला 1/2 प्लस 1/2 गुणिला 1/2 मायनस काय राहणार आहे 1/2. मग इथे तुम्हाला ब्रॅकेट वगैरे तर दिलेला नाही, मग काय करायचं आहे तुम्हाला सर्वात अगोदर भागाकार सोडवा. भागाकारासाठी तुम्हाला सांगितलंय पहिला अंक जशीच्या तसा गुणाकार करा, याला काय करायचं आहे व्यस्त. इथे भागाकाराच्या जागेवर गुणाकार, अंशाचा छेद आणि छेदाचा काय केलाय अंश, प्लस 1/2 गुणिला 1/2 मायनस 1 काय राहणार आहे 2. आता वाटल्यास गुणाकार करा, बे एक बे दोघांचा भाग जाईल, 1 गुणिला 1 म्हणजे 1 छेदमध्ये 1 लिहून घ्या, प्लस यांचा गुणाकार, इथे गुणाकाराचे चिन्ह आहे, बेदुनी किती होणार आहे 4, आणि 1 गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे 1, मायनस आहे तर मायनस, इकडे 1 छेदमध्ये किती 2. आता इथे प्लस दिलेला आहे आणि इथे काय दिलेलं आहे तुम्हाला मायनस. मग याच्यासाठी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की छेद जर तुमचा वेगवेगळा जर दिला असेल तुम्हाला लसावी काढायचा आहे, 1, 4 आणि 2 यांचा जर लसावी काढतो म्हटलं तर लसावी तुमचा 4 यायला पाहिजे. मग 4 येण्यासाठी इथे गुणिला 4, अंशात सुद्धा गुणिला किती 4, इकडे काही करण्याची आवश्यकता नाही कारण की 4 आहेच, इकडे गुणिला 2, इकडे गुणिला किती 2. मग आता छेद एकच वेळा लिहून घेतलेला आहे आपण, 4 गुणिला 1 म्हणजे किती राहिला पाहिजे 4, प्लस आहे तर प्लस, 1 जशीच्या तसा, मायनस आहे तर मायनस, आणि बे गुणिला 1 म्हणजे 2 गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे 2. 4 आणि 1 5, 5 मधून 2 गेले, शिल्लक किती 3, आणि छेदमध्ये किती 4, म्हणजे याचं उत्तर जर घेतो म्हटलं किती येणार आहे 3, छेदमध्ये किती राहणार आहे 4. आता थोडीफार अंक वगैरे चेंज करू आपण, इथे 4 घेऊन घेऊ, 1/4, इकडे 4 घेऊ, इकडे काय घेणार आहे 4. सेम क्रिया तीच राहणार आहे, 1/4 जशीच्या तशी, भागाकाराच्या जागेवर गुणाकार, संख्या व्यस्त, प्लस 1/4 गुणिला 1/4 मायनस 1 मध्ये किती राहणार आहे 4. मग आता याच्यासाठी काय करणार आहे, 4 ने 4 ला भाग जाईल, 4 1 4, 4 1 किती 4, अंश 1 1 1 छेदमध्ये 1, प्लस आहे तर प्लस, यांचा गुणाकार 4 चौक किती होणार आहे 16, 1 गुणिला 1 म्हणजे 1, इथे मायनस आहे तर मायनस, 1 छेदमध्ये किती व्हायला पाहिजे 4. आता पुन्हा तुमचा छेद पहा, इथे 4 दिलेला आहे, इथे 16 दिलेला आहे, इथे किती दिलेला आहे 1, म्हणजे छेद तुमचा वेगळा आहे. तिघांचा जर लसावी वगैरे जर काढतो म्हटलं तर लसावी तुमचा 16 यायला पाहिजे. अगोदर तुम्हाला लसावी वगैरे शिकावं लागेल, कारण की मी सरळ सरळ सांगत आहे की लसावी 16 म्हणून, ते तुम्हाला लसावी वगैरे शिकावं लागेल. मग इथे 16 येण्यासाठी गुणिला 16, अंशात गुणिला किती 16, इथे काही करण्याची आवश्यकताच नाही, इथे गुणिला 4, इकडे गुणिला किती 4, मग 16 गुणिला 1 म्हणजे किती 16, प्लस आहे तर प्लस, 1 जशीच्या तसे, मायनस आहे तर इथे मायनस, आणि 4 गुणिला 1 म्हणजे किती 4. 16 आणि 1 किती होईल 17, 17 मधून जर 4 काढतो म्हटलं तर शिल्लक राहील तुमचे 13, आणि छेदमध्ये किती 16, हे काय राहणार आहे त्याचं आन्सर राहील. म्हणजे जर तुम्हाला एखादी संख्या वगैरे दिली असेल तिथे भागाकार सुद्धा आहे, बेरीज सुद्धा आहे, गुणाकार आहे, वजाबाकी सुद्धा आहे. सर्वच चिन्हांचा वापर जर केला असेल तर सर्वात अगोदर भागाकार सोडवा, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, आणि नंतर काय राहणार आहे तुमचं वजाबाकी. या पद्धतीने सोडवा, शेवटी तुम्हाला लसावी वगैरे काढावी लागेल. आता थोडे पुढे जाऊ. आता तुम्हाला समजून घ्या, संख्या वगैरे दिलेली आहे, अंक दिलेले आहे,
आणि त्याच्यामधून जर विचारला सर्वात लहान अपूर्णांक कोणता किंवा मोठा अपूर्णांक कोणता. आता संख्या दिलेली आहे तुम्हाला समजून घ्या. 3/4, 5/6, 6/7 आणि इकडे दिलेला आहे 8/9. याच्यातील लहान अपूर्णांक काढायचा आहे तुम्हाला आणि सोबतच मोठा अपूर्णांक. सोबतच काय करायचं आहे तुम्हाला, मोठा अपूर्णांक. ह्या दोन्ही गोष्टी पाहायच्या आहे. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेला जातो, 4 ऑप्शन दिलेले राहते तुम्हाला, लहान अपूर्णांक कोणता किंवा मोठा अपूर्णांक कोणता. मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर समजून घ्या एकक स्थान दिलंय, एकच अंक दिलेला आहे तुम्हाला. वर जी काही अंक दिलेला आहे खालच्या पेक्षा तो लहान आहे, कारण की 3 4 पेक्षा लहान, 5 लहान आहे 6 पेक्षा, 6 7 पेक्षा आणि 8 काय दिलेलं आहे तुम्हाला 9 पेक्षा लहान. मग लहान अंक जर असेल तर तुम्ही एक काम करत जायला, सरळ सरळ इकडे 2 0 वाढवून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला भाग देण्यासाठी थोडं काय जाईल ते सोपं जाईल. आता वाटल्यास भाग देऊन द्या. 4 1 4, 4 7 किती 28, उरले 2, 4 5 किती 20. पहिल्याचं उत्तर निघत आहे 75. साइन 8 किती 48, उरले 2, साइन 3 18 पॉईंट, साइन 3 18, साइन 3 18 याचं उत्तर निघत आहे 82 पॉईंट किती 33. याला जर भाग देतो म्हटलं 7 8 56, उरले 4, 7 5 किती 35, उरले 5, याच्यावर 0, 7 7 49, उरला 1, 7 1 किती 7, याचं उत्तर निघत आहे 85 पॉईंट किती 71. याला जर भाग देतो म्हटलं 9 8 किती 72, उरले 8, पुन्हा 9 8 किती 72, उरले 8, म्हणजे याचं उत्तर राहील 88 पॉईंट किती 88. म्हणजे आता तुम्हाला लहान विचारलेला आहे, याची किंमत 75, 83 पॉईंट 33, 85 पॉईंट 71 आणि 88 पॉईंट काय दिलेला आहे 88. म्हणजे सर्वात लहान हा राहील. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक आहे तुमचा 3/4 किती 4, हा सर्वात लहान. सर्वात मोठा अपूर्णांक जर विचारला तर याची किंमत सर्वात जास्त आहे, म्हणजे सर्वात मोठा राहील तुमचा 8/9 किती 9. आता हीच गोष्ट तुम्ही न भाग देता सुद्धा काढू शकत होते. ते कधी, आता सर्वात लहान तुमचं निघालेलं आहे 3 किती 4. सर्वात मोठा जर विचारला कोणता राहणार तुमचा 8/9 किती 9. मग याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, एक वेळा मी जसं होतं तसं लिहून घेतो व्यवस्थित. 3/4, 5 किती 6, नंतर 7/8 आणि 8 किती 9. मग आता इथे सर्वात लहान जर विचारला, एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 मध्ये 1 प्लस केल्यानंतर 4, म्हणजे 3च्या पुढील संख्या छेदमध्ये, 5च्या पुढील संख्या छेदमध्ये, 7च्या पुढील संख्या छेदमध्ये, 8च्या पुढील संख्या कशातनी घेतलेली आहे छेदमध्ये. म्हणजे फरक तुमचा 1 1चाच आहे, पण लहान संख्या वर आहे. म्हणजे इथे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही लहान, इकडे लहान प्लस जर तुम्हाला 1 हा अंक दिला असेल, म्हणजे जी काही तुमची वरची संख्या आहे, म्हणजे तुमचा अंश म्हणू शकता तुम्ही, अंश, आणि इकडे म्हणू शकता की अंश प्लस जर तुम्हाला 1 जर दिलं असेल, अंश प्लस 1 दिलं असेल, जी काही तुम्हाला लहान संख्या दिसत आहे ती लहानच राहील. जी काही लहान संख्या दिसत असेल ते काय राहणार आहे लहानच. पण कधी तुम्हाला अंश दिलाय आणि छेदमध्ये अंश प्लस तुम्हाला 1 दिलेला आहे, मग जो काही लहान अपूर्णांक दिसत आहे तो लहानच राहील, आणि जो काही तुम्हाला मोठा अपूर्णांक दिसत आहे तो काय राहणार आहे नेहमी मोठाच राहील. पण ही अट कधी लागू होईल, जेव्हा तुम्हाला अंश आणि छेदमध्ये अंशमध्ये 1 मिळवलेलं, म्हणजे इथे 8 अंश दिलेला आहे, अंशमध्ये 1 जर प्लस करतो म्हटलं 9 होईल, 7 7 मध्ये 1 प्लस करतो म्हटलं किती होणार आहे 8. या पद्धतीने राहायला पाहिजे. किंवा तुम्हाला लहान जर विचारलं तर सरळ सरळ जो लहान दिसत आहे तो लहान, मोठी जी संख्या दिसत आहे ती काय राहणार आहे मोठी. किंवा चढत्या क्रमाने जर लावा म्हटलं तर ही पहिली संख्या यायला पाहिजे, म्हणजे 3/4, त्याच्यानंतर 5/6, 7/8 आणि 8/9. हा चढता क्रम राहील, हा काय राहणार आहे चढता. आणि उतरता जर म्हटलं तर उतरता क्रम काय राहणार आहे तुमचा 8/9, 7/8, 5/6 आणि 3/4. हा राहील तुमचा उतरता क्रम. म्हणजे एकदम बेसिक मध्ये ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊ. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिले आहे, समजून घ्या.
क्वेश्चन दिले आहे तुम्हाला ए छेदमध्ये 4 प्लस बी छेदमध्ये दिलाय तुम्हाला 5 प्लस सी छेदमध्ये दिलाय तुम्हाला 6. तर ए प्लस बी प्लस सी आणि छेदमध्ये दिलाय तुम्हाला किती सी बरोबर किती. आता ए छेदमध्ये 4 दिलाय याचा अर्थ होतो ए ची किंमत किती राहणार आहे 4. ए ची किंमत जर विचारली 4, बी ची किंमत किती 6 आणि सी ची किंमत बी ची किंमत 5 आणि सी ची किंमत किती राहणार आहे 6. तुम्हाला विचारलाय ए बी सी तिघांची बेरीज. ए ची किंमत 4 प्लस बी ची किंमत 5 प्लस सी ची किंमत 6 छेदमध्ये सी दिलेला आहे. सी ची किंमत तुमच्याजवळ 6 आहे म्हणजे छेदमध्ये 6 लिहून घ्या. इकडे 6 आणि 9 4 आणि 5 किती होणार आहे 9. 9 आणि 6 किती होईल 15 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 6. आता 15 ने जर 6 ला जर भाग देतो म्हटलं तर 6 दोन्ही किती होईल 12. उरले किती 3. इकडे पॉईंट 6 पंचे किती 30 म्हणजे उत्तर राहणार आहे तुमचं 2 पॉईंट किती राहील 5 हे राहील. याचं उत्तर ए प्लस बी प्लस सी छेदमध्ये किती सी जे तुम्हाला उदाहरण दिलंय त्याचं. सेम आणखी असंच एक उदाहरण पाहू. तुम्हाला दिलाय ए छेदमध्ये 3 त्याच्यानंतर बरोबर बी छेदमध्ये 5 बरोबर सी छेदमध्ये दिलाय तुम्हाला 7. तर तुम्हाला विचारलाय ए प्लस बी प्लस सी आणि छेदमध्ये दिलाय तुम्हाला बी. छेदमध्ये काय दिलाय बी. इथे छेदमध्ये काय दिलाय ते व्यवस्थित तुम्ही पाहत जा. ए ची किंमत 3 म्हणजे इथे लिहून घ्या 3 प्लस बी ची किंमत दिली आहे तुम्हाला 5 प्लस सी ची किंमत दिली आहे तुम्हाला 7. छेदमध्ये बी दिलाय म्हणजे बी ची किंमत आपण 5 लिहून घेऊ. 5 आणि 3 8, 8 आणि 7 किती होणार आहे 15 म्हणजे इकडे अंश राहील तुमचे 15 आणि छेदमध्ये दिलाय तुम्हाला 5. 15 ला जर 5 ने भाग जातो म्हटलं तर 3 चा भाग झाला पाहिजे म्हणजे उत्तर किती राहणार आहे तुमचं 3. हे सर्व गणित तुमचे व्यवहारीय अपूर्णांकाचे आहे कारण की अंश आणि तुम्हाला छेद स्वरूपात दिलेले आहे म्हणून. पहा इकडे नंतर दिलाय तुम्हाला 11 छेदमध्ये दिलाय 18 मायनस एक्स छेदमध्ये दिलाय 54 बरोबर 9 छेदमध्ये दिलाय 54. तर एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. आता अंश आणि छेद स्वरूपात दिलेला आहे म्हणून व्यवहारीय पूर्णांकाचं गणित राहील. आता तुम्हाला एक्स ची किंमत त्यांनी विचारलेली आहे. एक्स तुम्हाला या अंकामध्ये दिलाय मायनस मध्ये एक्स छेद किती दिलेला आहे 54 दिलेला आहे. आता एक्स ची किंमत काढायची असेल तर एक्स मायनस मध्ये कधीच नाही ठेवायचा. एक्स तुम्हाला मायनस मध्ये काय दिलेला आहे एक्स छेद मध्ये 54. एक काम करू आपण याला काय करायचं आहे बरोबरच्या त्या साईडनं घेऊन जाऊ म्हणजे याचं चिन्ह काय व्हायला पाहिजे चेंज व्हायला पाहिजे. जे 9 छेदमध्ये 54 दिलेलं आहे बरोबरच्या एका साईडला आणू म्हणजे याचं सुद्धा चिन्ह काय होईल चेंज होईल. म्हणजे याला मी लिहून घेतो जे मायनस मध्ये संख्या आहे बरोबरच्या पलीकडे प्लस मध्ये जाईल म्हणजे एक्स छेदमध्ये किती होईल 54. इकडे 11 छेदमध्ये 18 जशीच्या तशी ही संख्या प्लस मध्ये आहे बरोबरच्या इकडे जर आणतो म्हटलं तर मायनस मध्ये जाईल म्हणजे 9 छेद किती व्हायला पाहिजे 54 व्हायला पाहिजे. म्हणजे या पद्धतीने तुमची मांडणी राहील. आता यांचं जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर अगोदर तुमचा छेद सारखा पाहिजे कारण की बेसिक मध्ये आपण तेच शिकलेले आहे की कॅल्क्युलेशन कधी होईल जेव्हा तुमचा छेद सारखा असेल तेव्हा. मग इकडे 54 आहे इकडे 18 आहे 18च्या जागेवर 54 करू शकतो आपण कधी गुणेला 3 जर करतो म्हटलं तर कारण की 18 त्रिक 54 इकडे 54 आहे. छेदमध्ये गुणेला 3 याचा अर्थ अंशातनी सुद्धा गुणेला किती व्हायला पाहिजे 3 म्हणजे 11 गुणेला 3 म्हणजे 11 त्रिक 33. छेदमध्ये 54 एकच वेळा लिहून घ्या मायनस आहे तर मायनस 9 जशीच्या तशी आणि इकडे बरोबर एक्स छेदमध्ये किती 54. 33 मधून जर 9 जर काढतो म्हटलं तर शिल्लक किती राहील तुमचे 24 आणि इकडे छेदमध्ये राहणार आहे 54 बरोबर एक्स छेदमध्ये किती 54. इथे बरोबरचं चिन्ह आहे बरोबरच्या एका साईडला एक संख्या दिलेली आहे एक्स छेद 54 बरोबरच्या या साईडला सुद्धा तुम्हाला एकच संख्या दिली आहे. याचा अर्थ आहे की तुम्ही छेद छेदमध्ये भाग देऊ शकता आणि अंश अंशामध्ये काय देऊ शकता भाग देऊ शकता. पण इकडे 24 दिलाय इकडे एक्स दिलाय म्हणजे भाग जाणार नाही पण 54 54 चा भाग जाईल 54 1 54 54 1 54. शिल्लक आहे तुमच्याजवळ एक्स बरोबर किती 24 म्हणजे एक्स ची किंमत सरळ सरळ किती राहणार आहे 24 राहणार आहे. हे राहील तुमचं आन्सर.
आता पुन्हा एक उदाहरण घेऊ त्याच्यावर. इथे दिलंय तुम्हाला x छेदमध्ये 3, नंतर दिलाय -7 छेदमध्ये किती दिलाय 18 बरोबर. इकडे दिलंय तुम्हाला 10 छेदमध्ये किती 36. आता x ची किंमत काढायची आहे, तर x बरोबर किती असा प्रश्न राहील. इकडे असा प्रश्न राहील की x ची किंमत काढा म्हणून. x बरोबर किती असा प्रश्न राहील. आता जर या दोघांना जर आपापसात जर भाग जात असेल म्हणजे लघुरूप होत असेल तर लघुरूप करून घेत जा. 10 आणि 36 दोन्ही समसंख्या आहे म्हणजे दोन्ही भाग झाला पाहिजे. इथे 2 पंच 10 आणि 2 18 किती 36 असं कॅल्क्युलेशन राहील. याला जसेच्या तसंच इथे ठेवू. x छेदमध्ये 3 बरोबर. ही संख्या इकडे 5 छेदमध्ये किती 18. ही जी संख्या तुम्हाला मायनस मध्ये दिली आहे याला बरोबरच्या पलीकडे घेऊन जाऊ म्हणजे प्लस होईल. 7 छेदमध्ये किती 18. आता तुम्हाला सांगितलं होतं की छेद जर सारखा असेल तर कॅल्क्युलेशन होऊ शकतो. प्लस दिलाय म्हणून 7 आणि 5 किती होईल 12 छेदमध्ये किती 18 बरोबर. x छेदमध्ये किती 3. या दोघांना आपापसात भाग जाईल. साइन 2 12 साइन 3 किती 18. 3 ने 3 ला भाग जाईल. 3 1 3 3 1 3 म्हणजे x बरोबर शिल्लक काय राहत आहे तुमच्याजवळ 2. म्हणजे x ची किंमत जर इथे जर घेतो म्हटलं किती राहणार आहे उत्तर 2 राहील. त्याच्यानंतर थोडं आणखी पुढे जाऊ. हे राहील तुमचं समजून घ्या जे काही तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये गणित दिलंय त्याच्यापैकी. आता 2-3 शाब्दिक मध्ये पाहू जे बेसिकचे गणित आहे ते. इथे दिलंय तुम्हाला एका पुस्तकात आहे. एका पुस्तकात 360 पाने एका पुस्तकात 360 पाने आहे. त्या पानापैकी त्या पानापैकी 3/8 पाने वाचली तर एकूण किती पाने वाचली. एकूण किती पाने वाचली असा प्रश्न राहील. क्वेश्चन दिलाय तुम्हाला की एका पुस्तकात किती पाने आहे 360 पाने आहे. त्या पानापैकी 3/8 पाने वाचली आहे तर एकूण किती पाने असं त्यांनी काय विचारलाय प्रश्न की तर एकूण किती पाने वाचली आहे. जर त्या पुस्तकाचे 8 भाग जर करतो म्हटलं छेदमध्ये जी संख्या दिली राहते तेवढे भाग एकूण राहील. 8 भाग जर करतो म्हटलं तर एक भाग किती राहील तुमचा. जर समजून घ्या 360 चे जर समजून घ्या तुम्ही 8 भाग जर करत असेल सरळ सरळ 8 ने भाग देणार आहे म्हणजे इथे भाग जाईल तुमचा 8 चौक किती होईल 32 उरले 4 8 पंचे किती 40. हा 45चा एक भाग राहील बरोबर आहे. कारण की जे छेदमध्ये जे अंक दिलेला राहतो ना तेवढे तुम्हाला भाग करायचे आहे. त्या पानापैकी 3/8 पाने वाचली म्हणजे 8 भागापैकी 3च भाग त्यांनी वाचलाय असा अर्थ होईल. मग 8 भाग जर करतो म्हटलं तर एक भाग तुमचा 45चा बनत आहे. किती भाग वाचले आहे त्यांनी 3 भाग म्हणजे 45 गुणिला सरळ सरळ तुम्हाला 3 करायचे आहे. 45 गुणिला 3 म्हणजे 5 त्रिक 15 5 हातचा 1 4 त्रिक 12 12 आणि 1 किती 13 म्हणजे एवढे पाने वाचली आहे त्यांनी. एवढे पाने काय केले त्यांनी वाचली आहे. जर समजून घ्या त्यांनी तुम्हाला क्वेश्चन विचारला असता तर किती पाने शिल्लक आहे प्रश्न जर विचारला असता त्यांनी किती पाने शिल्लक आहे. 3 भाग वाचलेले आहे याचा अर्थ होतो की 5 भाग शिल्लक आहे. 3 भाग वाचलेले याचा अर्थ काय होता तुमचा 5 भाग शिल्लक आहे. एक भाग तुमचा 45चा निघत आहे म्हणजे 45 गुणिला तुम्हाला किती करायचे 5 म्हणजे 5 5 25 5 हातची किती 2 5 चौक 20 आणि 2 किती 22 म्हणजे एवढे भाग काय होते तुमचे शिल्लक होते असं काय राहील त्याचा अर्थ. म्हणजे इथे शिल्लक जर त्यांनी प्रश्न जर विचारला तर शिल्लक किती राहणार आहे 225. एकदम बेसिक आहे सोप्या पद्धतीने राहील. या पद्धतीने काढा उत्तर. त्याच्यानंतर दुसरा गणित दिलाय तुम्हाला. भैरूने आपल्या शेताच्या इथे भैरूने आपल्या
शेताच्या 1/3 भागात 1/3 भागात ऊस लावला. 1/3 भागात ऊस लावला. 1/4 भागात भुईमुंग लावला. भुईमुंग लावला व उरलेल्या 25 एकरात 25 एकरात ज्वारी लावली. ज्वारी लावली तर एकूण शेती किती? तर एकूण शेती किती असा प्रश्न राहील. आता थोडं समजून घ्या की याच्यामध्ये दिलेलं काय आहे. शिल्लक त्याच्याजवळ 25 एकर शेती आहे असा अर्थ होता त्याचा. भुईमुंग लावला, त्याच्यानंतर ऊस लावला. जी उरलेली होती, उरलेल्या 25 एकर मध्ये त्याने काय लावली आहे? ज्वारी लावली आहे. म्हणजे शिल्लक त्याच्याजवळ 25 एकर राहिलेलं होतं. पण अगोदर काय केलंय त्यांनी? शेताच्या भागात ऊस किती लावलाय? 1/3. म्हणजे इकडे लिहून घ्या, ऊस 1/3. नंतर लावलेला आहे त्यांनी भुईमुंग. म्हणजे इकडे भुईमुंग घ्या, किती लावलेला आहे त्यांनी? 1/4. म्हणजे लागवडी खाली जर अंश आणि छेद स्वरूपात जर घेतो म्हटलं, 1/3 ऊस लावलाय, 1/4 काय लावलाय? भुईमुंग. दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर लागवड लागेल. जर आपण ज्वारी नाही त्याच्यात कॅल्क्युलेशन केलं तर मग यांची बेरीज करण्यासाठी लसावी निघेल 12. 12 साठी गुणिला 3, अंशात गुणिला 3, इकडे गुणिला 4, गुणिला किती? 4. म्हणजे अंश छेद राहील तुमचा 12, एक वेळा लसावी निघालेला आहे म्हणून 4 गुणिला 1 म्हणजे किती? 4 प्लस 3 गुणिला 1 म्हणजे 3. 4 आणि 3 किती होईल? 7. 7 छेद मध्ये किती? 12. ही शेती कशाची राहील? ऊस आणि त्याच्यानंतर भुईमुंग हे जे लावलेलं आहे त्यांनी. म्हणजे याचा अर्थ असा होत आहे की 12 भागापैकी 7 भाग त्यांनी ऊस आणि भुईमुंग लावलेला आहे. शिल्लक भाग होता त्याच्याजवळ 5 भाग. म्हणजे जो काही शिल्लक भाग होता त्याच्यामध्ये त्यांनी ज्वारी लावलेली आहे. म्हणजे 5 भागात त्यांनी ज्वारी लावली. 5 भाग म्हणजे 25 एकर. 5 भाग म्हणजे किती राहणार आहे? 25 एकर. मग 25 एकरला जर 5 ने जर भाग देतो म्हटलं तर कितीचा भाग जाईल तुमचा? 5चा. म्हणजे एक भाग राहील तुमचा 5चा. तर एकूण भाग शेती आहे त्याच्याजवळ 12. म्हणजे अर्थ राहील तुमचा 12 गुणिला 5 म्हणजे 12 पंचे किती होईल? 60. 60 एकराची काय राहणार आहे त्याची शेती. या पद्धतीने काय निघेल? त्याचं उत्तर निघेल. त्याच्यानंतर दुसरं पाहू. एक तुम्हाला दिलेलं आहे 420 लिटर पाण्याने भरलेल्या टाकीतून पाण्याने भरलेल्या टाकीतून 7/4 भाग पाणी काढून घेतले. 7/4 4/7 भाग पाणी काढून घेतले. तर किती लिटर पाणी काढून घेतले? तर किती लिटर पाणी काढून घेतले? आता जी छेदमध्ये संख्या राहते तेवढे भाग केलेले आहे त्यांनी. छेदमध्ये तुम्हाला 7 भाग दिलेला आहे. 420 लिटर पाणी आहे. जर 7 भाग जर करतो म्हटलं तर एक भाग कितीचा होईल? 7 ने जर 420 ला जर भाग देतो म्हटलं 7 सकम 42 म्हणजे 7 लिटरचा एक भाग असा अर्थ होईल. 7 लिटरचा काय राहणार आहे? एक भाग. त्यांनी किती लिटर पाणी काढून घेतले म्हटलं तर 4 भाग काढून घेतलेले आहे. म्हणजे 60 गुणिला तुम्हाला 4 करायचा आहे. म्हणजे किती राहील तुमचं उत्तर? 200 किती? 40. या पद्धतीने सेम दुसरं उदाहरण पाहू. 750 लिटर मावणार 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकी
750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा दिलाय तुम्हाला. टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती पाणी मावेल? तर त्या टाकीत अजून किती पाणी मावेल असा प्रश्न राहील. पहा, एकूण क्षमता दिली आहे तुम्हाला टाकीची किती? 750 लिटर. याच्यात पाणी भरलेला किती आहे? 4 भाग भरलेला आहे. पण किती भागापैकी जर त्याचे 15 भाग जर करतो म्हटलं त्याच्यापैकी 4 भाग भरलेले आहे. जर 15ने जर 750ला जर भाग देतो म्हटलं तर 50चा 1 भाग राहील. 50चा का राहणार आहे? 1 भाग. 15 5 75 याच्यावर 0 म्हणजे 50चा का राहणार आहे? 1 भाग. 4 भाग भरलेला आहे याचा अर्थ होतो 15 पैकी 4 भाग जर भरलेला असेल तर भाग किती शिल्लक राहणार आहे तुमचे? 11. मग त्याच्यात अजून किती पाणी मावेल? म्हणजे 11 भाग शिल्लक आहे म्हणजे गुणिला सरळ सरळ किती राहील? 11. 11 5 55 याच्यावर 0 म्हणजे उत्तर किती राहणार आहे तुमचं? 500 किती? 50 असं राहील तुमचं दुसऱ्याचं उत्तर. त्याच्यानंतर दिलंय तुम्हाला एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचल्यानंतर 125 पाने शिल्लक आहे. 125 पाने शिल्लक आहे. तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? आता पहा, एक पुस्तक दिलंय तुम्हाला. त्या पुस्तकाचे जर 5 भाग करतो म्हटलं तर त्या 5 भागापैकी अगोदर 3 भाग त्यांनी वाचलेले आहे. शिल्लक आहे तुमच्याजवळ 15 आणखी वाचले म्हणते त्यांनी आणि त्याच्यानंतर 100 किती? 25 म्हणजे 3 भाग वाचले त्याच्यानंतर आणखी 15 पेज वाचले आणि शिल्लक किती आहे? 100 किती? 25. म्हणजे याचा अर्थ होतो 3 भाग वाचल्यानंतर 2 भाग शिल्लक राहायला पाहिजे. ते 2 भाग कोणते म्हटलं तर ते 15 पेज आणि 125 पेज म्हणजे तेच 2 भाग राहणार आहे. आणि एकूण किती भाग आहे म्हटलं तर एकूण किती राहणार आहे तुमची? 5 भाग. म्हणजे 125 आणि 15 म्हणजे तुमचे 2 भाग होईल. म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही 2 भाग बरोबर 125 आणि 15 किती होणार आहे? 140. म्हणजे 2 भाग म्हणजे जर 140 असेल तर 1 भाग कितीचा निघणार आहे तुमचा? 70चा 1 भाग राहील. 1 भाग कितीचा राहील? 70चा. तुम्हाला एकूण 5 भाग काढायचे आहे म्हणजे गुणिला 5 म्हणजे किती राहणार आहे तुमचं पूर्ण पुस्तक? म्हणजे 70 गुणिला 5 म्हणजे किती होणार आहे? 350 टका राहणार आहे पुस्तक. 350 टका राहणार आहे तुमचं पुस्तक राहील.